नमस्कार, मी कल्पना. चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. आणि गावाला गेली ना तर मी असे काहीतरी व्हिडिओ बनवत असते. आता जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करते बरं का. आणि मी नेहमी सांगत असते का माझं सासर खेडगाव आहे आणि आम्ही शेतातच घर बांधलेलं आहे. आता गाव पण जास्त लांब नाही, अगदी जवळच आहे, 2 मिनिटावर. म्हणजे आमचं गाव खेटूनच शेती आणि शेतातच घर बांधलं. मग कसं यायचं जायचं, तर मग आता आम्ही तिथेच राहतो. आणि इथे ना आता माझी अंघोळ वगैरे झाली आणि मी जुन्या घरी गेली ती म्हटलं चला सुनांना काही बनवून लागते स्वयंपाक वगैरे. सकाळची पण खूप घाई असते, कारण का सकाळचे ना कसं ही आमची गाय गुरं घेऊन गडी जातात ना, लवकर न्याहारी द्यावा लागते किंवा मग भाकर बांधून द्यायला लागते. त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप घाई असते. मोटर चालू करायची, पाणी द्यायचं. सकाळी पाहुणे रावळे कोणी ना कोणी रस्त्यावर घरी येतच राहतात, त्यांना चहा पाणी द्यायचा, छोटे मुलांना चहा पाणी, म्हणजे खूप गडबड असते. शेतातही जायला लागतं. मग असं गावाला गेल्यानंतर मग मी पण त्यांना थोडीफार मदत करून लागते. आणि इथे ना मी माझी कॅट तोपर्यंत बाहेरच काढले नव्हते आणि इथे बघू शकता हे ना दरवाजा कधी उघडेल आणि कधी आम्ही बाहेर जाऊ असे करता. मला आहे ना काय झालंय काय माहिती, 2-3 दिवसापासून खूप म्हणजे खूपच थंडी वाढली आहे. म्हणजे प्रत्येक लहान मोठे स्वेटर घालतात, एवढी थंडी वाढलेली आहे गावाला. आणि ते सकाळचीच वेळ आहे. माझा मोठा पुतण्या आहे हा, आणि त्याचं कामच आहे हे रोजचं. सकाळीच आहे ना गोठून गाई सोडायच्या आणि थोडं मोकळ्यामध्ये नेऊन बांधायच्या. म्हणजे मग कसं सुनाला पण शेणपाणी वगैरे व्यवस्थित करता येतं, गोठे झाडता येतं, मग शेण उचलता येतं. आता ती पण असेल इथे, गाय घेऊन गेलेली असेल, कारण का दोघांना पण जायलाच लागतं. आता हे बघा म्हटलं चला पूजाने ना इथे पीठ मळून ठेवलं होतं, कणिक मळून ठेवलं होतं आणि सकाळी सकाळीच आहे ना 8 वाजेपासून जेवायला सुरुवात होते आमच्या घरी. तुम्हाला खोटं वाटेल, 8 वाजेपासून कोणी ना कोणी जेवायला सुरुवात करतं. लहान मुलं, छोटे मोठे, त्याच्यानंतर गाई गुरं घेऊन जाणारे असतात ते गडी, त्यांना पण नाही जेवले तरी पण लवकर 2 टायमाची भाकर द्यायला लागते बांधून, सकाळी दुपारून. आणि त्याच्यामुळं स्वयंपाक लवकर झाला तरच ते पुढच्या कामाला लागतील. आणि त्यामध्ये पण आहे ना बायका असतात, रोजानी मजूर असतात आणि त्यांच्यासोबतही 1-2 माणूस तरी जायलाच लागतं. मग कसं लवकर जेवण बनवलं ना तर मग लवकरच शेतामध्ये जावं लागतं, नाही तर मग त्या बायका अजिबात शेतात लवकर कामाला येतीच नाही. आता म्हटलं पूजाला, म्हटलं तू बाकीचं कर, मी करते चपाती. आता इथे बघा आमचं सोने आहे, म्हणजे हा इकडनंच कल्याणवरूनच इकडे माझ्या मुलीने ना त्याला घरी आणलेलं होतं. म्हणजे असं ते 2-3 महिन्याचं पिल्लू असेल ते आणलं तर. तिला खूप मांजरं आवडतात. पण गावाला जायला लागतं असं मधून-मधून 2-3 म्हणजे सॉरी महिन्याला गावाला जायला लागतं. त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं न्यायचं आणायचं, न्यायचं आणायचं. त्याच्यामुळे आहे ना मग ते आहे ना म्हटलं चला राहू दे आता गावाला. 1.5 वर्ष मी तसंच केलं, न्यायचं आणायचं. आणि त्याला आहे ना पूजाने अशी सवय लावली का त्याला चपाती गरम गरम खूप आवडते, त्याच्यामुळे तो इथं बसून राहील. चला, त्याला आता गरम गरम चपाती टाकते पहिली झाल्या झाल्या. आणि तो आहे ना खूप शांत आहे, कशाचं तोंड घालीत नाही. आता सकाळीच बघा दूध पण आहे ना डेअरीला जातं आमचं रोज. मोठ्या पुतण्याचं पण जातं, 2 वर्षे जेठ आहे त्यांचं पण जातं. आणि हे बघा तो कसा बसलाय मस्त, त्याला चपाती खायची. चला, पूजा म्हणत होती आत्या संपूर्ण एक त्याला चपाती टाका म्हणे, तो पूर्ण खाऊन गेली. हे बघा, आणि कशाचं तो तोंड घालत नाही तो. चला आता चपात्या करायला घेतलेल्या मी, सगळ्या करून घेते. पण आहे ना मला आहे ना थोडंसं आहे ना, मी मागे खूप आजारी होते त्याच्यामुळे मी जास्त करून या चुल्याजवळ बसत नाही, त्रास होतो. पण चला म्हटलं कसं त्यांना पण थोडीशी मदत करून लागलं, त्यांना पण बरं वाटतं सुनांना. तसं मला आहे ना खाली बसून पण स्वयंपाक येतच नाही, मला जमतच नाही, पण चला तरी पण ॲडजस्ट करायलाच लागतं. आज आहे ना अचानक एकदम थंडी होती ना, तो बंद पडला होता आणि नंतर हे बघा चालू केला असा लोटा तो. आणि ट्रॅक्टरवरती आमचे जावाई. आता जावाई तुम्ही म्हणाल इथं कसे काय, कारण काय आहे ना मी नेहमी सांगत असे माझ्या पुतण्यांचे मुलं, कारण का माझ्या 2 पुतण्याच गावात दिलेले आहे. आणि माझ्या 2 नंबरच्या जाऊबाई आहे त्यांचं पण माहेर सासर गावात आहे, माझ्या सासूचं पण माहेर सासर गावात आहे. त्याच्यामुळे खूप मोठं आमचे म्हणजे नातेवाईक वगैरे भरपूर गावातच आहे. माझ्या सासूच्या 3 बहिणी गावामध्ये आहे आणि 2 भाऊ पण गावातच आहे. सकाळ वाजले इथे 8 आणि इथे बघा सकाळी मुलांचं चहा पाणी होऊन मस्त खेळतात. आणि आता इथे ना म्हटलं चला आज आहे ना होळी आहे, आणि होळी इथं म्हटलं चला आज आहे ना माझ्या घरामध्ये आहे ना मला आहे ना देवांचे फोटो वगैरे लावायचे.
आणि जास्वंदीच्या झाडाला खूप साऱ्या कळ्या आणि खूप सारे फुलं आले. मी भरपूर व्हिडिओ मग गावाला गेल्यावर दाखवतच असते तुम्हाला. आज मी छान गणपती बाप्पासाठी ह्या जास्वंदीच्या फुलाचा हार ओवणार आहे. चला फुलं पण आता तोडून घेणार आहे मी. आता बघा खूप दिवस झाले माझ्या घराची घरभरणी झालेली आहे. तेव्हापासून आहे ना मी घरामध्ये ना अजून देवाचे काहीच फोटो वगैरे लावले नाही आणि अजून सामान पण नाही आहे. कारण काय ना आता बघा गावाला जात असते मी, नेहमी जात असते गावाला, पण 2 दिवसामध्ये काहीच होत नाही. शेताचं पण बघायचं असतं, कोंबड्यांची पोल्ट्री त्याचं पण बघायचं असतं आणि जास्त दिवस सुट्टी असलं तर सगळं ॲडजस्ट होतं. आणि माझ्या सासरला म्हणजे गावामध्ये काहीच भेटत नाही आम्हाला. एक तर दिंडोरीच काही पण आणायला जायला लागतं किंवा नाशिकच पडतं आम्हाला. त्याच्यामुळे दिंडोरी पण भरपूर लांब आहे, जवळजवळ आहे ना. दिंडोरी पण 20-25 किलोमीटर का त्याच्यापेक्षा जास्त येईल आणि नाशिक तर 40 किलोमीटरपेक्षा जास्त येईल. त्याच्यामुळे ना आम्हाला आहे ना आजूबाजूला पण काहीच नाही भेटत. दिंडोरी किंवा नाशिकच आम्हाला जायला लागतं. त्याच्यामुळे ना खूप सारे असे कामं पण अडून राहतात. आता खूप सारे घरामध्ये देवांचे फोटो लावायचे होते, तर मग त्याच्यासाठी ना ड्रिल मशीन नव्हतं. पूर्ण गावामध्ये कोणाकडे ड्रिल मशीन नव्हतं. होतं एक मिस्टरांच्या मित्राकडे, पण ते पण खराब झालेलं होतं. शेवटी माझ्या मुलांनी ते ड्रिल मशीन ऑनलाईन विकत घेतलं आणि आता मी गावाला ते घेऊन गेले आणि म्हटलं चला आता आपण आहे ना देवांचे फोटो लावा. आज चांगला दिवस पण आहे, होळी वगैरे, तर म्हटलं चला. इथे बघा गणपती बाप्पाचा छान असा फोटो लावला पहिले दरवाजाच्या वरती. आणि हे सगळे गिफ्ट आलेले बरं का मला. जवळजवळ 20 ते 25 मला छान असे हे फोटो आलेले देवांचे. आणि त्याच्यातले आता काही लावते म्हटलं आणि काही राहू देते. खूप सारे छान छान गिफ्ट दिलेले आहे मला, पण ते तुमच्यासोबत शेअर करायचेच राहिले. कारण का मी सांगत असते मला खरंच वेळ भेटत नाही गावाला. गणपती बाप्पा फोटो कसा आहे ते पण सांगा. आणि त्याच्यानंतर आता सर्वात मेन म्हणजे हा फोटो माझ्यासाठी खूप खास आहे आणि खूप मला आवडतो हा फोटो. आता जेव्हा माझ्या घराचं कामाला म्हणजे सुरुवात झाली, घर बांधायला माझ्या सुरुवात झाली, कारण का सगळी ही गोष्ट स्वामींमुळेच घडलेली आहे. मी स्वामींना एकदा अशीच बोललेली होती की स्वामी माझं घर कधी होईल, तर अगदी तुम्ही म्हणाल ना वर्ष पण नाही लागलं माझ्या घराला. मला स्वामींना इतकं छान असं मला घर दिलेलं आहे. स्वामींचंच घर आहे. तर मी स्वामींना बोलली ती स्वामी मला आहे ना माझं घर कधी होईल म्हटलं. तर खरंच माझं ते घर म्हणजे पूर्ण झालेलं आहे माझं स्वप्न. तर मी तेव्हा बोलली ती का सर्वात पहिले माझं घर झाल्यानंतर मी पहिले स्वामींचा फोटो घरामध्ये लावेल. तोपर्यंत मी दुसरे फोटो काही लावणार नाही. आणि माझं घर झालं, घराची छान वास्तुशांती पूजा झाली. पण इतके दिवस झाले बघा, वर्ष झालं घराची पूजा वगैरे होऊन, पण घरामध्ये मी अजून फोटो लावला नव्हता. कारण का हेच कारण होतं त्याचं, मला ड्रिल मशीन भेटत नव्हतं. आणि हा फोटो माझ्यासाठी खूप खास आहे, कारण का हा फोटो आहे ना अक्कलकोटवरून माझ्यासाठी गिफ्ट आणलेला आहे तो. आणि मी खूप म्हणजे मनामध्ये विचार करायची का मला खूप सारे असे फोटो आलेले आहे, पण मला आहे ना स्वामी समर्थाचा फोटो भेटलाच नाही. तर लगेच मला दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थ हा मला छान असा फोटो दिलेला आहे. तो फोटो पण घरामध्ये लावला आहे. याच्यानंतरचे फोटो मला घ्यायला वेळ नाही भेटला, पण नंतर मी खरंच पुढे पण दाखवेल का मी खरंच कसे फोटो लावले. हा फोटो इथे बघा 7 घोड्यांचा आहे. हा फोटो मला माझ्या मोठ्या पुतणीनं दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता थोडेफार फोटो घरामध्ये लावले. आणि घरामध्ये ना खरंच मी नेहमी सांगत असते का अजून घरात सामान नाही घ्यायचं मला. सामान म्हणजे फर्निचर वगैरे करायचं आहे किंवा मग असे सोय वगैरे पण बनवायचे किंवा घ्यायचे मला. पण वेळ भेटत नाही, 2 दिवसासाठी जायचं आणि यायचं. चला आज होती होळी. होळी असल्यामुळे ना दिवसभर कामं चालूच होते. 4 वाजेच्या स्वयंपाकाला सुरुवात केली, ती पुरणपोळीचं जेवण होतं. आणि गावाला आहे ना आवर्जून होळी पेटवतातच. आमच्या घरी पण मस्त छान अशा गौऱ्या वगैरे सगळ्याच गोष्टी असतात. आता इथे थोडासा माझा आवाज खरंच खूप चेंज झालेला आहे, कारण का तब्येत बरी नाही, तरी पण मला व्हिडिओ टाकायलाच लागतं. कारण का मला ना मग असं काहीतरी चुकल्यासारखंच होतं. आता इथे मस्त बघा पुतण सुना आहे, अनिता, पूजा आहे आहे माझ्या सासूबाई बघा.
आम्ही गेलो का आमच्या सासूबाईची तब्येत खरंच खूप चांगली होऊन जाते आणि आम्ही इकडे लोक आत्यांची तब्येत लगेच बिघडून जाते. त्यांना असं वाटतं की हे खूप लांब राहतं मग असं. आणि माझ्या मिस्टरांना खूप म्हणजे खूप जीव आहे. माझे मिस्टर म्हणजे शेवटला आणि त्याच्यामुळे. आणि माझ्या सासूला मुलगी नाही, तर माझ्या सासूबाई अशा म्हणते का माझी मुलगीच आहे ती असं. आणि आता थोडंफार खोकला पण झालेला आहे, सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे आवाज चेंज झालेला आहे. चल ती होळी पेटवली, दोघी पुतण सुना त्यांचे मुलं, आम्ही पण गेलेलो, मुलगा मुलगी मिस्टर मी, आम्ही सगळे होळीला गावाला गेलो. छान एकत्र जेवण बनवलं पुरणपोळीचं. आणि त्याच्यानंतर अर्ध्या पोळ्या मी केल्या, अर्ध्या पोळ्या माझ्या जावेनं केल्या, बाकीच्या सुनांनी मग भजी, कांदा भजी, साधी भजी, कुरडई तळली, पापड तळले, त्याच्यानंतर टी बनवली. आणि त्याच्यानंतर ज्याला दूध खायचं दुधामध्ये किंवा गुळावणी बनवलं. आणि माझ्या मुलीला आवर्जून आहे ना कांदा भजी खूप आवडतात, तर तिच्या वहिनी छान अशी तिच्यासाठी कांदा भजी बनवली. आणि आमच्या घरात सगळे नॉनव्हेज खाणारे आहे, पण माझी जेठ आणि माझी मुलगी नॉनव्हेज खात नाही. आणि तिच्या वहिनीला ती दोघींना पण का आमच्या दीदी नॉनव्हेज खाती नाही, तर खास तिच्यासाठी येणार आहे ना ज्या दिवशी नॉनव्हेज असलं त्या दिवशी काहीतरी आवर्जून बनवत असतात. आणि हे बघा छान असं स्वयंपाक बनवलेला होता मुलींनी, म्हणजे सुनांनी करतात बरं का, सगळं करतात. ती मोठी फॅमिली पण कधीच कंटाळती नाही, लहान मोठ्यांना जेवू घालतात, नंतर ते जेवायला बसतात. पण आम्ही तसं नाही करत, म्हणजे आम्ही बाया सगळे एकत्र जेवायला बसतो. ती आमच्या घरामध्ये पहिल्यापासूनच आहे. आणि हे बघा, चला आता इथे वाढायला सुरुवात केलेली आहे आणि असा स्वयंपाक आहे होळीचा. चला या तुम्ही पण जेवायला. धन्यवाद.